भांडूप पश्चिमेच्या व्हिलेज रोड भागामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। अचानक एक रस्ता खचला, त्यामुळे दोन दुचाकींचं नुकसान झालं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आता या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण सध्या पसरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईच्या भांडूपमध्ये आणखीन एक रस्ता खचल्याची घटना घडलेली आहे। आपण त्या घटनास्थळी आहोत। भांडूप व्हिलेज रोडवरचा हा आपण भाग पाहतोय। भला मोठा भाग हा रस्त्याचा आहे आणि फुटपाथचा आहे जो खचलेला आहे। या दुर्घटनेमध्ये दोन दुचाकी ज्या आहेत त्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। सुदैवाने कुठल्याही प्रकारची गंभीर जीवितहानी जरी झाली नसली तरी आपण पाहतोय एक भला मोठा भाग आहे रस्त्यालगतचा हा खचलेला आहे। बाजूची जी दुकानं आहेत आपण ती पाहतोय की या दुकानांना इथलं स्थलांतरित करण्याच्या नोटिसा ज्या आहेत त्या प्रशासनाकडनं चिटकवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पुढचा जो एखादी दुर्घटना होण्याची जी शक्यता आहे ती टळू शकेल। ही पूर्ण दुर्घटनेबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक काँग्रेसचे नेते आहेत सुरेश कोपरकर। सुरेशजी, काय सांगाल आपण कार्यरत असतात, एवढा मोठा एक दुर्घटना होते, याच्या आधी देखील काही दिवसांपूर्वी भांडूपमध्ये जास्त रस्त्याची घटना झाली होती, तरी देखील त्याची पुनरावृत्ती होते, प्रशासन नेमकं करताय का? प्रशासनाच्या मागे जवळजवळ 8 वर्षापासून हा 110 वार्डमध्ये नगरसेवक कोपरकरच्या काय आलेली त्याच्या कोपरकर आणि त्यापासून अनफोर्सच्या नावाखाली मिशीनच्या नावाखाली जेवढी कामं असतील तेवढी त्यांच्याकडे आणि सतत 8-8 दिवसांनी त्याच्याकडे पुरवठा करून आजपर्यंत कोणाला रिपेअर झाला नाही। आता रिपेअर झाला नाही, स्लॅब तर सोडा, पण त्याच्यावरती त्यांनी पाहणी केली पाहिजे, ऑडिट केलं पाहिजे। जे स्लॅब टाकून जवळजवळ 17-18 वर्षापासून तो नाला बनलेला आहे। 17 वर्षावरती त्याच्या अगोदर जवळजवळ 1912च्या आसपास 1913च्या आसपास भीमशोटच्या नाला रुंदीकरण घेतला होता। तो भीमशोटच्या रुंदीकरणच्या नावाखाली आज करतो उद्या करता परत तो बातम्या कुंडाला, त्यानंतर रिपेअर झाला नाही। जास्त सतत मागणी करूनही ही ते काहीतरी जीवितहानी होऊ शकते, त्याचं पडताळणी करून घ्या। आजपर्यंत त्यांनी न करता शेवटी रात्री पहाटे 4:20 किंवा 4:30च्या आसपास जे न होणारी घटना घडली आणि तो स्लॅब पडला। आपण पाहिलं गंभीर घटना आहे, दुर्घटना सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी हे 10 ते 12 दुकानदार आहेत, त्यांच्यावर आता दुकानं बंद करण्याची वेळ आहे। त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून महिनाभरात तब्बल 902 झाडं उन्मळून पडली आहेत। महापालिका हद्दीमध्ये 367 तर खासगी क्षेत्रामध्ये 524 झाडं उन्मळून पडली। झाडं कोसळल्यामुळे 4 जणांचा मृत्यूही या ठिकाणी झाला। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं आणि विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे प्रशासनावर टीका होतीये। मुंबई महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामावरही नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जातोय। आता बातमी थेट आहे लातूरमधनं। इथं नीट पेपरफुटी प्रकरणी पुन्हा एकदा मोठी घडामोड झालेली आहे। 2 महिन्यानंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमध्ये दाखल झालंय। आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी सुरू केली आहे। काल नीटचा निकाल जाहीर झाला परवा आणि त्यानंतर आज सीबीआयच्या या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलं। मात्र चौकशीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। परवा रिझल्ट जारी झाला आणि त्यानंतर काल हे पथक दाखल झालं। नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सीबीआयचं पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये आलेलं आहे। काल लातूरमध्ये सीबीआयचं पथक हे आपण पाठीमागे बघत असलेल्या आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये आलं होतं। हे आरसीसी कोचिंग क्लासेस हा शिवराज मोटेगावकर यांचा आहे आणि शिवराज मोटेगावकर हा गेल्या 2 महिन्यापासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये हा एक आरोपी आहे आणि पुन्हा एकदा सीबीआयचं पथक लातूरमध्ये आल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे। नीटचा निकाल हा परवा लागला होता आणि याच्यामध्ये आरसीसी क्लासेसचा निकाल हा चांगला लागलेला होता। एक विद्यार्थी त्यांचा 686 गुण घेतलेले आहेत 720 पैकी आणि तो मराठवाड्यात पहिला आल्याचा दावा आरसीसी कडून करण्यात येत आहे। तर 36 विद्यार्थी हे 600हून अधिक गुण घेतलेले आहेत, तर 500 विद्यार्थ्यांनी 550हून अधिक गुण या ठिकाणी घेतल्याचं सुद्धा या निकालातून स्पष्ट झालेलं आहे। आणि हा निकाल चांगला लागल्यामुळे तर सीबीआयचं पथक लातूरात आलं नाही ना, अशा उलटसुलट चर्चांना आता या ठिकाणी उधाण आलेलं आहे। वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात, मात्र नेमकं सीबीआयचं पथक या ठिकाणी कशासाठी आलं हे अद्याप याचा उलगडा किंवा स्पष्टीकरण सीबीआयकडनं आलेले नाहीये। आजही सीबीआयचं पथक हे या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि सीबीआयचे अधिकारी जवळपास 6 अधिकारी हे या ठिकाणी काल होते आणि आजही बहुतेक तितकेच अधिकारी या ठिकाणी येऊन
ते तपासणी करत आहेत. या निकालाच्या अनुषंगानेच ही तपासणी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. कारण या विद्यार्थ्यांची जी गुन्हा आहेत त्यांची म्हणजे वर्षभरातल्या गुन्ह्यांची पडताळणी सीबीआयचे अधिकारी करत असावेत असं सुद्धा बोललं जात आहे. मात्र याला अद्यापर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. एकूणच सीबीआयचं पथक हे आज सुद्धा या ठिकाणी तळ ठोकून असल्यामुळं नेमकं हे पथक कशासाठी आलेलं आहे, काय याच्यातून चौकशी करत आहे याचा मात्र अद्यापपर्यंत खुलासा झालेला नाही. मात्र सीबीआयचे पथक आल्यामुळं लातूरमध्ये मात्र वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलेलं दिसून येत आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर. बातमी थेट मध्य प्रदेशमधनं आहे तर छत्तरपूर प्रकल्पग्रस्त नागरिकांनी पाण्यामध्ये उतरून आंदोलन केलेलं आहे. रुंज माझगाव धरण प्रकल्पाला इथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध दाखवला होता आणि याच वेळी मात्र बाधित झालेल्या लोकांनी नदीच्या पाण्यामध्ये उतरून जल आंदोलन केलं आणि यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली, आंदोलकांना पाण्यातनं बाहेर काढलं, त्यांची समजूतही काढलेली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलन नागरिकांनी केलंय. बातमी आहे नवी मुंबईतल्या शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखाला अटक केलेली आहे. पूजा बनसोडेंना तुर्भे पोलिसांनी खंडणी प्रकरणी आता अटक केलेली आहे. स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडनं 2 लाख रुपयांची खंडणी तिनं मागितली होती असा बनसोडेंवर आरोप आहे आणि त्याचबरोबर खंडणी द्यायला नकार दिला तर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप तक्रार देणाऱ्यानं केलेला आहे. त्यामुळे तुर्भे पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्याचबरोबर इतर 3 जणांचा सध्या शोध सुरू आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी स्क्रॅप व्यावसायिकाकडनं या महिलेनं 2 लाखांची खंडणी मागितली आणि खंडणी द्यायला नकार दिला, त्यानंतर शिवीगाळ केली, मारहाण केली. तेव्हा पूजा बनसोडे सोबतच्या इतर आरोपींचाही सध्या शोध सुरू आहे. आपण पाहतोय की आता पूजा बनसोडे शिवसेना महिला आघाडीच्या त्या उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांना आता अटक झाली. बातमी रायगडमधनं आहे. इथं जिल्ह्यातल्या इर्शालवाडी दुर्घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली. दरड कोसळल्यामुळे 84 आदिवासींचा मृत्यू झाल्याच्या जखमा आजही ताज्याच आहेत आणि असं असताना आपत्तीग्रस्तांसाठी नानिवली इथं बांधलेल्या 44 घरं अवघ्या 2 ते 3 वर्षात गळू लागली आहेत. त्यामुळे रहिवाशांवर पुन्हा संकट ओढवलंय. दरडीच्या भीषण आठवणी विसरू न शकलेल्या ग्रामस्थांना आता घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे मदतीची याचना करण्याची वेळ आली आहे. ती गोष्ट काढली ना का आपल्या डोळ्याला सुयाच मग चिकर सुयाचं त्याची गोष्ट काढली का मग बोलत ना माझ असली सी आता घरवाला ना मालक ना तर माझं हालच झालं ना. मग तुम्हाला चिकर आठवणेच आहे त्यांची चिकर आठवणेच माझं. चांगली आहेत का? गळतात ना? गळतात, बाकीचे गळतात. हां, मग दुसरं काही नाही, दुसरं लिकेज होतो ना. हां, ते आम्हाला करून पाहिजे हो.